वाली हे सुग्रीव वाली त्यावेळेस आपल्या मनात विचार करू लागला. कसा विचार केला? अरे मी जर माझ्या भावाला माझ्या सोबत घेऊन आलो असतो तर निदान त्याला राक्षसाने मारलं तरी नसतं. पण माझ्याकडून चूक झाली. दरवाज्यावर मी त्याला राखण ठेवलं आणि राक्षसाने त्याला मारलं. नक्की हेच झालं. अशा प्रकारचा वालीनं या ठिकाणी विचार केला. तुझा बाहेर केला माझा कोंडिले विवरात माझा करावया उद्धरार्थ येई धावत बंधुराया. त्यावेळेस वाली दुःख करू लागला होता. त्याने विचार केला की बाबा या राक्षसाने मला त्या विवरात कोंडून टाकलं. बाहेर तुझा त्यांनी घात केला आणि शेवटी हे दुःख मला भोगावं लागलं. हे माझ्या भाऊराया तू मला उद्धार करण्याकरता तू लवकरात लवकर वापस ये बाबा. अशा प्रकारचा वाली त्या ठिकाणी दुःख करू लागला. आम्ही तुम्ही वेगळे नहो कधी मज काठविली कुबदी तुझ ठेवणी द्वार विंदी मी काय युद्धी रिगालो. त्यावेळेस वालीने विचार केला अरे आपण दोघ जण तर कधी वेगळे नव्हतो आणि मग आज या ठिकाणी अवस्था अशी कशी झाली. प्रत्यक्षात दोन शब्द जरा पुढे आगाव सांगतो आणि मग कथेला सुरुवात करतो. खरं ते येण्यासारखी माझी काही परिस्थिती माझी बरोबर नव्हती. असं त्या देव आणत असतो. नाच घरी येऊन शक्तीचा कार्यक्रम करून घरी आलो आणि घरी आले म्हणून आटेक आलो. काय कमाल आहे पण ती देवाचीच कमाल आहे. बस लातूरला गेलो. लातूरवाल्याने सांगितलं पुण्याला जा. घरी विचार करीत बसलो. एक जण आला म्हणले तुम्ही शिर्डीला जा. सकाळी 8 वाजता शिर्डीला गेलो. तिथं सगळे तपासणी वगैरे झाली आणि काही नाही म्हणले बाबा तुमचं ऑपरेशन सक्सेस होते. 1 रुपया लागला नाही. हे गोपाळ बाबाची कृपा आणि तुमच्या सगळ्या जणांचा आणि अगदी सुखरूप इथपर्यंत आलो. आणि दादानी काल फोन केला की आज तुम्ही आलंच पाहिजे म्हणले महाराज. कारण डॉक्टरने मला सांगितलं होतं की 1 वर्षभर तुम्ही अजिबात ह्या फंदमध्ये पडायचं नाही. पण आता झालं थोडे 11 महिने तर होऊन गेले. मी बोलले आता काय व्हायला लागलं. डॉक्टरला रात्री फोन केला मी परत आणि म्हणलं डॉक्टर साहेब असं असं आहे कसं करू. काय नाही म्हणले बाबा उगा मोकळ्या मनानं जा आणि मला तुमचा व्हिडिओ पाठवा. कशी आहे हे सगळ्या जणांची कृपा आहे. कृपा आशीर्वाद आहे सगळ्या जणांचा. एक तर गोपाळ बाबाचा आशीर्वाद आहे पण तुमच्या सगळ्या लोकांचा वाचक सूचक आणि ऐकणारे श्रोते. कारण तुमच्या इतरांच्या आशीर्वादाशिवाय माणूस नाही काही करू शकत नाही. आहे का नाही. एकटा किती जरी तरवेद असतो तरी काय करतो मला असं. पण सगळं व्यवस्थित झालं. जिथल्या तिथं सगळं काही कुठल्या गोष्टीची काही तकलीफ झाली नाही काही नाही. आणि दादाच्या विनंतीला मान देऊन त्याला म्हणले आपल्याला आता सेवा करायला जायचं आणि इथून पुढे सेवा आता कवाच बंद पडायची नाही. चला मज लागला बहुत काळ मज विनन घेसी जळ फळ तेने बुध भरोनी तरळ प्राण तात्काळ सांडिला. अरे म्हणले सुग्रीवा माझ्या मनात विचार आला. कसला विचार आला की मी जवळ नसल्यामुळं तू पाणी घेतलं नाहीस फळमूळ घेतलं नाहीस काय नाही. अरे तुला तहान लागली तहान आणि त्या तहानाच्या भारामध्ये तू आज असणारा आत्मा निघून गेला की काय. हे अशा प्रकारची अवस्था माझी या ठिकाणी झालेली होती. ऐसा सुग्रीवा लागी विलपत अंधारी विवरात दाटी
दिला विवराद्वारी पर्वत देखील ते तर विचिद्र. अरे असं दुःख करीत सुग्रीवा मी त्या विवारामध्ये फिरत होतो वाट काही बाहेर दिसना गेली आणि अचानक सूर्याचं किरण त्या विवारातून कुठंतरी बाहेर दिसलं उलिसक आणि त्या निमित्तानं बाहेर आलो हसकलही लागायला.